नेते आणि इथली सामाजिक बांधिलकी जोपासणारी माऊली मंडळी यांच्या योगदानातून, त्याचप्रमाणे थेंबे थेंबे तळेसाचे असं जे दान काही माऊली करतायत तिथे घाटावर, त्यांच्यामुळे हे घडलेलं आहे. आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते कार्य केलं. आज तुम्ही तो घाट बघा, त्याचे एवढे दगड कसे रचले असतील आणि त्या घाटाला आकार कसा असेल. कारण पूर्वी ती निसरडी वाट होती. माझ्या वडिलांच्या वेळेस मी जेव्हा आम्ही आनंदी बघितलं तेव्हा ती निसरडी वाट होती. म्हणजे वरून जर हे टाकला दगड तर तो खाली घसरत जाईल. आज एवढं उत्तम कार्य माऊलींच्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपणही त्या कार्याचं योगदान असेल ते म्हणजे कचरा करायचा नाही आहे. ते कधी आलात आणि कधी असलात तर कचरा असेल तर थोडाफार तरी उचलायचा प्रयत्न करा. माऊलींचा ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय हा मंत्र म्हणा. माऊलींसाठी रांगेत राहून दर्शन घेण्याचा एक आनंद वेगळाच आहे. माऊलींची सेवा करण्याचा जो आनंद मिळाला तर तो आनंद परमानंद बनतो, ब्रह्मानंद बनतो, चैतन्य आनंद बनतो आणि आपल्या आयुष्याला साक्षात संजीवनी देतो. तुम्ही जरूर करा, प्रयत्न आहे, तुम्ही ते कराल. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारे माऊलींचं समाधीचं दर्शन आतमध्ये नाही झालं कारण एवढी गर्दी आहे की कधी कधी तुम्हाला अंदाज नसतो. पण मंगळवारी पण गर्दी, बुधवारी पण गर्दी, शनिवारी तर हाऊसफुल आहे. बऱ्याच जणांचं इथे झालं की त्यांना जागा मिळाली नाहीत. पण 3 वर्षापूर्वी असं नव्हतं. 3 वर्षापूर्वी इथे मिळत होतं कुठेतरी जागा मिळते, ह्याचे काय ते म्हणतात ते लॉजमध्ये किंवा आज जवळजवळ 7-8, 8-8 किलोमीटरवर जागा मिळत नाही आहेत कारण का सगळं फुल होते. बाहेरच्या देशातून लोक येत आहेत. जागतिक देशामध्ये राजस्थान, गुजरात, अमरावती, बीड, पुणे, नागपूर सगळी मंडळी सगळीकडून, मुंबईपासून सगळीकडून, कोकणापासून सगळीकडून लोक येतात. माऊलीवरचं ते प्रेम आहे आणि जगातली सगळी मंडळी इथे पोहोचते. त्यामुळे कसं आहे की रूम इथल्या फुल होत आहेत. तर त्यामुळे आपण लक्षात ठेवा की आपण कुठली तक्रार करायची नाही. आपण वारीतला एक दिवस अनुभवतात की 2 दिवस अनुभव असं करा, आनंद घ्या. काहीतरी होत राहणार आहे. आता कधीतरी लाईट जाणार, काहीतरी वीज चमकणार, काहीतरी पण निसर्ग आहे तो. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल काही खेदखंत बाळगू नका. निसर्ग त्याचं काम करतोय. आपण पॉझिटिव्हली राहा, आपलं काम करत राहा, सकारात्मक राहा, ऊर्जा घ्या, आनंद घ्या. हा सगळा आनंदाचंच जग आहे, हे सगळं आनंदाचंच अध्यात्म आहे. त्यामुळे ही आनंदाची झोपडी आहे. माऊलींची आनंद झोपडी म्हणतात ना, तशी आनंदाची पर्णकुटी म्हणा, आनंदाची झोपडी म्हणा, नाथांचा मठ, नाथ माऊली म्हणा, हा पर्ण काय म्हणाल ते म्हणाल. कारण हा आनंद या ठिकाणी घेत असताना आमचे अण्णा काका म्हणजे आमचे अनिल काका, त्याचप्रमाणे गोरक्षनाथ काका आणि त्यांच्याबरोबर अनेक हात, हनुमान काका असतील, संजू काका असतील. आज इथे बघा गौरव काका आहेत, आमचे गौरव दादा इथे आहेत, इथे उभे आहेत. अण्णा काकांची चिरंजीव इथे सुपरवाईज करतायत ते, हा लक्ष देत आहेत. त्यांचे माऊली दादा आहेत, ज्ञानराज दादा आहेत, ज्ञानेश्वरी ताई आहे, सगळे म्हणजे इथे शीर्षताई, मयूर दादा आहेत, आमचे इथे विराज दादा, रविराज दादा, हे सगळी फार थोर मंडळी. आज वानर सेना पण इथे फार मोठं कार्य करते की जे आमच्याकडून होणार नाही. चाललं असेल ना, तर फार प्रेम मोठं आहे आणि हे प्रेम मला वाटते आपल्या भेटू जिंदगी याच्यामुळे मिळालं आहे. आणि नाथा आश्रम जो आपला आहे स्वयंशक्तीपीठ नाथा आश्रम यांच्या कृपे मिळून मिळालं आहे. आणि माझी पुनर्जन्मभूमी असलेल्या म्हाडापालनीमुळे, आशीर्वादामुळे हे सगळं लाभते आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, माऊलींच्या आशीर्वादामुळे. असो या ठिकाणी व्हिडिओ लांबला आहे पण आनंद असं देणारी ही आनंदी आनंदी आदेश रामकृष्ण माऊली. रामकृष्ण.